AI आल्यानंतर जे सगळा माहोल आहे ना, की अर्ध्या लोकांना माहिती आहे टेक्नॉलॉजी, अर्ध्या लोकांना नाही माहिती आणि त्याची एक भीती आहे की नोकऱ्या जातील. स्वतः कॉम्प्युटर आले होते तेव्हा सुद्धा होती. तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? त्यामुळे तेव्हा ब्राउझर हा कन्सेप्ट नव्हता. तर ब्राउझर आला, ब्राउझर फक्त तो वन वे कम्युनिकेशन करायचा. जेव्हा ब्राउझर डायलॉग करायला लागला त्यानंतर मग तो .com इरा हा खरा चालू झाला. तो एकदम मोठा चेंज होता. डायमेन्शन्समध्ये ज्या मितीमध्ये ह्या सगळ्या प्रगती इतक्या वेगाने होत गेली, म्हणजे कॉम्प्युटिंग पॉवर तो एक्सपोनेन्शियल ग्रोथ होता. टेलिफोन हे ग्रॅहम बेलने जेव्हा शोधला त्याच्यानंतर मला वाटतं 120-130 वर्ष असतील. 95-97 साली त्यावेळेला जवळजवळ 30-35 हजार टेलिफोन कंपन्या अमेरिकेत होत्या, फक्त अमेरिकेत. बहुतेक सगळ्या नष्ट झाल्या आणि सेलफोन कंपन्यांनी आधीचा बिझनेसच पूर्ण बदलून टाकला. डेटा बदलणं म्हणजे डेटा क्विकली Scale. स्केल पटकन AI करू शकतो का? क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये ज्या पॉसिबिलिटीज, आता हे करताना काय लक्षात येत आहे, पॉसिबिलिटीज आहेत, शक्यता आहेत. त्या सर्व शक्यता परतावून बघणं ह्युमन ब्रेनपेक्षा कॉम्प्युटर जास्त चांगल्या रीतीने करतोय. एखाद्या आदिमानवातल्या गुहेतल्या चित्रांपासून ते आतापर्यंत हे टूल्स बदलत आली. करेक्ट. त्याच्यात त्यांनी त्यावेळेला कोकणातली जी अश्मशिल्प आहेत ती जी काढलेली त्यावेळेला त्यांनी विचार करून, आज जेव्हा चित्रकार काढतो किंवा यूट्यूबवर किंवा व्हिडिओवर एक्सप्रेस करतो भावना, त्यांची ती स्टाईल आणि सटलिटी वेगळी झाली. त्यांनी माध्यम त्याची बदलली, पण त्याच्यातली कल्पकता ही अजूनही आहे. आपल्याकडे हे जे फोन ॲप्स वगैरे आहेत किंवा त्याची अवेअरनेस नाही आहे, त्यामुळे तो डेटा खूप मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या कंपन्या वापरत आहेत. पेड ॲप्स वगैरे वापरत नाही, त्यामुळे सगळं फ्री ॲप वापरतो. आणि आपला तो डेटा सांभाळणं आणि जपणं हे आता हाताबाहेर चाललं आहे. प्रायव्हसी ही गोष्ट आता राहिलेली आहे. हा पण एक मोठा जगातला एक मोठा फरक गेल्या 10 वर्षात झाला. नमस्कार, कसे आहात? सध्याच्या काळात ना तुमची जी प्रायव्हसी आहे ती खऱ्या अर्थाने प्रायव्हेट राहते का? कारण आता जो डेटा जो ट्रॅव्हल करतो ना, त्याची कल्पना पण नसेल की हा कुठे कुठे आणि कुठून ट्रॅव्हल करतो आणि कुठे पोचतो. तर सध्या आमचे जे एक मित्र आहेत ललित महाडेश्वर, हे एक US मध्ये मोठे बिझनेसमॅन आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचा बिझनेस आहे. मोठ्या मोठ्या कंपनीजचं ब्रँडिंग, डिजिटल ब्रँडिंग ते करतात. कम्प्युटर जेव्हा पहिल्यांदा आला तिथपासून ते आजचं जे AI आहे, ही सगळी टेक्नॉलॉजी ते कोळून प्यायला. तर त्यामुळे टेक्नॉलॉजी कुठून कशी प्रवास करते किंवा कसा त्याचा प्रवास झाला आणि आज खऱ्या अर्थाने तुमचा डेटा किंवा तुमची प्रायव्हसी हे किती पब्लिक डोमेनवरती वगैरे आहे. म्हणजे मुळात काय की टेक्नॉलॉजी जर का समजून घेतली किंवा त्यातले कंगोरे जर समजून घेतले तर मे बी तो डेटा गार्ड कसा करावा किंवा डेटाचा खऱ्या अर्थाने उपयोग कसा करावा. और ऑब्व्हियसली लोक करतातच आहेत. मोठ्या मोठ्या कंपनीज डेटा हा एक मोठा बिझनेस आहे सध्या. तर हे सगळं आपण समजून घेऊया ललित महाडेश्वरकडनं. या भेटूया त्यांना आणि टेक्नॉलॉजीमध्ये जरा जाऊन घुसून बघूया की ही टेक्नॉलॉजी भला काय आहे. नमस्कार ललितजी. नमस्कार. वेलकम ऑन बोर्ड बडे आम. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. एकदम बऱ्याच वर्षांनी आपली भेट झाली आणि इट इज सो प्लेजर. म्हणजे तुमची सगळी ट्रिप आता इतकी कॉम्प्रेस्ड होती आणि तरी आपण वेळ काढून आणि थँक्स फॉर गिव्हिंग अस द टाइम. एनी टाइम फॉर यू. आय एम युअर फॅन, बिग फॅन. थँक्यू सो. त्यामुळे बरेच वर्ष आपण, म्हणजे मला वाटतं काही गैर किंवा त्याच्या आधीपासून म्हणजे ऑफलाईन आपण खूप बोलत होतो. आज आपण ऑनलाईन आणि प्रत्यक्ष भेट. आणि मुळात बिकॉज वी ऑल कनेक्टेड, कारण तुमचा जो एकतर स्वतःचा अनुभव एवढ्या वर्षाचा US मधला किंवा वेगवेगळ्या देशातला, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जी कला आणि साहित्य नाट्य ह्याच्यामध्ये पण जी काही आवड आहे, इन्क्लिनेशन आहे, त्याच्यामुळे पण आपण कनेक्ट झालो. सो बेसिकली तुम्ही मूळ पार्ल्यातले. दॅट इज अगेन म्हणजे काय म्हणतात जन्मापासून. हां. जन्म फक्त गिरगावचा, पण त्याच्या आधीपासून आई वडील पार्लरला. हां. त्यामुळे पार्लर ते बरेचले आमचे मित्र आहेत जे, आणि स्पेशली PTVA मधनं आणि टिपिकल. आणि तुमचं म्हणजे आपल्या बोलण्यातनं आलं होतं की तुमचं छान चाललं होतं. म्हणजे
अगदी अगदी म्हणजे हां. PTVA म्हणजे कधी विचारच नाही असा म्हणजे हां. इनफॅक्ट लाईक कधीच असा विचार शिवला नाही. बऱ्याचदा ऑफर येत होत्या पण तेव्हा काही प्रश्नच नव्हता. भारत सोडण्याचा विचारच मनात कधी आला नव्हता. हो. म्हणजे मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक 6-7 वर्ष इकडे काम केलं. त्याच्या हां. आधी माझ्याबरोबरची बरीच माणसं त्यावेळेला नुकतंच IT सुरुवात होत होती 1990sमध्ये. त्यामुळे बरेच जण बाहेर जात होते. पण तेव्हा कधी जावंसं वाटलंच नव्हतं. मला फार छान इथे संधी उपलब्ध होत्या. त्यामुळे कधी बाहेर जावं असं कधी विचारच आला नव्हता. हो. आणि मला वाटतं कम्प्युटर्स नुकतेच आले होते. कॉम्प्युटर्सच Those नुकते are आलेले. beginning. हो. सो त्यावेळेचे कम्प्युटर्स आणि आता म्हणजे सगळंच ट्रान्झिशन्स मोठे मोठे आले, टेक्नॉलॉजी आली आणि आता तर काय AI आलाय. बरोबर. सो त्यावेळेचे कॉम्प्युटर्स म्हणजे त्याच्यामध्ये काम करणं म्हणजे काय होतं? खूप टीडीएस होतं का? हां, म्हणजे आम्ही जस्ट ते म्हणजे पंचिंग कार्ड्सच्या जमान्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. आम्ही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स युगात आलो. पण त्यावेळेला आमच्यासाठी पण मेनफ्रेम आणि मिनी फ्रेम्स असे कॉम्प्युटर मोठे हे कॉम्प्युटर त्यावेळेला इंडस्ट्री यूजमध्ये तेच होते. प्रामुख्याने सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या किंवा अमेरिकन कंपन्या ह्या भारताबाहेर होत्या. मी भारत सोडल्यानंतर त्यांना एंट्री मिळाली. त्यामुळे आमच्याकडे जे शक्यतो कॉम्प्युटर्स होते ते फार जुने होते. वॉंग कॉम्प्युटर्स किंवा डिजिटेक वगैरे असे जे सगळे होते त्या प्रकारचे कॉम्प्युटर्स होते. नवीन कॉम्प्युटर्स असतील तर ते एकतर मल्टीनॅशनल कंपन्या मोठ्या बँक्स म्हणा किंवा पेप्सी म्हणा किंवा प्रॉक्टर अँड गॅम्बल अशा अमेरिकन कंपन्यांनी जे आणलेले त्यांच्या परवानगीने असे काही होते किंवा एक्सपोर्ट झोनमध्ये असे होते. म्हणजे मोजून म्हणजे मी तर IBM AS400 या मशीनकडे जेव्हा आकर्षित झालो तेव्हा त्याच्या फक्त 48 कॉम्प्युटर्स भारतात होते. हो. हां. आणि म्हणजे त्याच्या आधी मी जेव्हा मेजर डेटा प्रोसेसिंगचं वगैरे काम केलं त्यावेळेला तर आमच्याकडे एक रशियन कॉम्प्युटर तिकडे आकाशवाणी थिएटरच्या आपल्या पाठीमागे कॉम्प्युटरिक्समध्ये एक रशियन कॉम्प्युटर होता. हां. तर सगळे म्हणजे मुंबईतल्या सगळ्या कंपन्या तिकडे जाऊन बॅच प्रोसेसिंगमध्ये तो डेटा आम्ही रात्रंदिवस तो प्रोसेस करून तो वापरायचो. हो. सो तो माहोल पण तसाच होता जसा आता आहे. म्हणजे AI आल्यानंतर जे सगळा माहोल आहे ना, की अर्ध्या लोकांना माहिती आहे टेक्नॉलॉजी, अर्ध्या लोकांना नाही माहिती आहे आणि त्याची एक भीती आहे की नोकऱ्या जातील. ते इतकं म्हणजे असं आहे की नोकऱ्या खाऊन टाकतील, कामं आमच्या एंटरटेनमेंटमध्ये पण येईल आणि AI विल काइंड ऑफ टेक अवे टॅलेंट आणि असं वगैरे सगळी एक भीती आहे, जी मला असं वाटतं कॉम्प्युटर आले होते तेव्हा सुद्धा होती. नक्कीच. राईट? हो, बरोबर आहे. हे तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? म्हणजे हे कितपत असा ह्याचा नाही या ट्रान्झिशनमधून माझ्या पिढीतली लोकं भरपूर गेली. म्हणजे आम्ही अगदी जस्ट नुकते ते पंचकार्ड वापरणारं कॉम्प्युटर म्हणजे एका त्या लिटरली पेपरमधून घालायचे त्याच्यातून बाहेर पडलो. आमच्या वेळेला PC कल्चर आलं आणि ह्या मिनी फ्रेम म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हे प्रचलित झाल्यामुळे आम्हाला त्या भागातून आम्ही बाहेर पडलेलो. पण नंतर इंटरनेट आमच्या डोळ्यासमोर आलं म्हणजे 10-15 वर्षात. मग इंटरनेटमध्ये ब्राउझर एकमेकांशी संवाद साधायला लागले. पहिल्यांदा ब्राउझर म्हणजे फक्त डिलिव्हरी. मला आठवतं मी पहिल्यांदा इंटरनेट गेली म्हणजे अनेक वर्ष ही बुलेटिन बोर्ड्सवर वाचायचो. हो. तर त्यामुळे तेव्हा ब्राउझर हा कन्सेप्ट नव्हता. तर ब्राउझर आला. मग ब्राउझर फक्त आपण तो वन वे कम्युनिकेशन करायचा म्हणजे चित्र बघायचो. हां. जेव्हा ब्राउझर डायलॉग करायला लागला म्हणजे आपण ब्राउझर रीड करून मेन सर्व्हरला इंटरनेटच्या गोष्टी पाठवू शकलो. त्यानंतर मग तो .com इरा हा खरा म्हणजे चालू झाला की जिकडे आपल्याला मग त्याच्यामध्ये नुसतंच आपण प्रचलित म्हणजे एखादी गोष्ट आपण प्रसारित करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही टेक्स्ट असाल किंवा पिक्चर्स असेल ही प्रसारित करणं हा एक भाग होता. पण संवाद साधणं वाचणारा प्रत्येक माणूस तिकडे येस नो किंवा काहीतरी करू शकतो टिक करू शकतो हे जेव्हा चालू झालं त्यानंतर तो एकदम मोठा चेंज होता. म्हणजे तो Y2K आपण म्हणतो किंवा त्याच्यामध्ये .com इरा म्हणतो. त्यावेळेला एकदम लोकांच्या इमॅजिनेशन सगळ्या कल्पनाशक्ती म्हणजे एकदम मोठ्या वेगाने चालू झाल्या आणि ते खरं पण ठरलं. फक्त त्याला एक वेळ जास्त लागला. त्यावेळेला लोक त्या .com इरामध्ये जे सगळं इमॅजिन करत होते की असं होईल तसं होईल ही रिअल इस्टेट होईल आणि तिथे सगळे लोक करू शकतील ते आज सगळं आपण करतोय. ते सगळं प्रत्यक्षात उतरलं ते तेव्हा होणार हे पण माहिती होतं. पण त्याला एक वेळ लागला. म्हणजे नाही म्हटलं तरी एक 15 वर्ष जावी लागली की जेव्हा ते म्हणजे यूट्यूब मोठं झालं किंवा ॲमेझॉन बघता बघता जो व्याप पसरला
अशा सगळ्या कंपन्या ह्या .comने मोठ्या झाल्या. त्याच्या सुरुवातीला इनिशियल स्टेजेसमध्ये ह्या कल्पना होत्या, पण तेवढ्या त्या मॅच्युअर्ड झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला वेळ मिळाला. आत्ता जे होतं आहे ते तो जो स्पीड आहे तो अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डेटाची बाउंड्री, म्हणजे आपल्याला जर का बघायचं झालं तर आपण 2-3 एक क्रायटेरियावर हे चेंजेस झाले. एक म्हणजे कम्युनिकेशन स्पीड अतिशय हजारो पटीने वाढायला लागला. 10⁻³ सगळा वाढला. म्हणजे 2G, 3G, 4G, 5G हे जे 1,000 पटीने मोठे होते आधीच्या टेक्नॉलॉजीपेक्षा. तो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला. आपला जो आपण ज्याला कॉम्प्युटिंग पॉवर म्हणतो किंवा डायोड कॅपॅसिटर्स हे ज्या चिपमध्ये आपण करतो, तर ते सगळं त्याची कपॅसिटी, स्टोरेज कपॅसिटी इतकी छोटी छोटी होत गेली की आज आपण म्हणजे आयफोन आणि ह्या सगळ्या स्मार्टफोनमध्ये इतकी मोठी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे त्याच्यात चित्रपट अख्खे आयफोनवर बनत आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी इतक्या रॅपिडली वाढल्या, त्यामुळे हे AI पण शक्य झालं. आणि AIला आणखीन मोठ्या प्रमाणात त्यांचे डेटा प्रोसेसिंग आणि म्हणजे प्रोसेसर्स आणि स्पीड आणि त्यात लागणारा डेटा, सो ह्या सगळ्या ज्या डायमेन्शन्समध्ये, ज्या मितीमध्ये ह्या सगळ्या प्रगती जितक्या वेगाने होत गेली, म्हणजे कॉम्प्युटिंग पॉवर आणि कम्युनिकेशन स्पीड, तो एक्सपोनेन्शियल ग्रोथ होता. म्हणजे ती जी ग्रोथ होती ती 10⁻³ म्हणजे 1000 पटीने होत होती वर्षगणिक. वेरॅज कुठच्याही बिझनेसला, माणसाला हा एवढा मोठा चेंज अडॉप्ट करणं हे नेहमीच चॅलेंजिंग होत होतं. त्यामुळे कारण एक्झिस्टिंग कंपनीला, म्हणजे कितीही मोठी, कितीही ॲडव्हान्स कंपनी असली तरी त्यांना एक लिनियर ग्रोथ कर्व असतो त्यांचा. ज्या अतिशय सक्सेसफुल कंपन्या होत्या, जॅपनीज कंपन्या मोठ्या होत्या, म्हणजे अमेरिकन, जर्मन, जॅपनीज ह्या कंपन्यांची ग्रोथ जी होती ती एका लिनियर ग्राफमध्ये जात होती. वेरॅज टेक्नॉलॉजी गेल्या 15-20 वर्षात ही एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली. त्यामुळे तो नेहमी मध्ये अतिशय मोठा गॅप राहिला की कुठेही इंडस्ट्रीच्या मोठ्या प्लेअरने ग्रो केली, ॲडॉप्ट केली टेक्नॉलॉजी, तरी ते जिकडे आहेत आणि अवेलेबल टेक्नॉलॉजी जिकडे आहे त्यांच्यामध्ये फार मोठा गॅप होता. त्यामुळे ती जी गॅप होती तिथे मध्ये कोणतरी नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल असलेली वापरून आहेत ती बिझनेस डिस्टर्ब करू शकले. आणि असे बरेच यायला लागले की ज्याच्यामध्ये हे आहेत ते बिझनेस डिस्टर्ब कारण आता नवीन टेक्नॉलॉजी आजच्या क्षणी, आणि तीच गोष्ट आता AIमध्ये होते. AIमध्ये काय झालं आहे की ज्या जुन्या कंपन्या आहेत की ज्या आत्ता सेट आहेत, त्यांनी त्यांचे भरपूर टेक्नॉलॉजी वापरून त्यांचे प्रोसेसेस वगैरे ऑप्टिमाइज केलेले आहेत, सगळ्यात चांगल्या रीतीने ते चाललेले आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारे करतायत. पण मग आता काय झालं की आता एकदम टेक्नॉलॉजी अतिशय वेगळीच आली मार्केटमध्ये आणि त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग खूप वेगळ्या तऱ्हेने व्हायला लागलं. आणि ते करताना मध्ये कुठेतरी ती जी गॅप आहे ती बुजवण्याची धडपड ही सर्व कंपन्यांची चालू झाली. म्हणजे जी कामं, आणि हे आता होतं आहे, म्हणजे जसं .com किंवा कॉम्प्युटर आल्यावर पूर्वी जे टायपिंग करणारी लोकं होती किंवा मॅन्युअली रजिस्टरमध्ये डेटा लिहिणारी जी लोकं होती त्यांना, म्हणजे मला आठवतं अजून, कारण मला एक मोठं SAP इम्प्लिमेंटेशनचं ONGCचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं सिमेंटचं. पण ते आम्हाला, आमची लोकं जायची त्या रिमोट एरियामध्ये भारतात आणि तिकडे त्यांना ते युनियनमध्ये आम्हाला गेटच्या आतमध्येच जाऊ द्यायचे नाही कॉम्प्युटरवाले म्हणून. बँका किंवा सरकारी क्षेत्र किंवा अशा ठिकाणी मला आठवतं मी सुरुवातीला इकडे जेव्हा धंदा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला आमच्या कंपनीला मोठी मोठी कॉम्प्युटर, कारण आम्हीच कमी लोक होतो की ज्यांना ही टेक्नॉलॉजी माहिती होती, ती करताना मला प्रॉब्लेम असा आला की माझी लोकं कुठेतरी विशाखापट्टणममध्ये गेल्यानंतर माझ्या टीमला कंपनीमध्ये आतमध्येच जाऊ द्यायचे नाहीत किंवा एखाद्या कॉम्प्युटरचं इम्प्लिमेंटेशन करायचं म्हटल्यावर आम्हाला फार विरोध व्हायचा. कारण तेव्हा ते कॉम्प्युटर आल्यावर नोकऱ्या जातील. अगदी दिलीप कुमारचा नया दौर, त्याच्यात जे त्याची घोडागाडी आणि मोटर याच्यातली रेस होती ती आम्ही पण, नया दौर आमच्या वेळेला आला. पण असे आता पण चालू आहे, असे आम्ही आत्ता आमच्या आयुष्यात 3दा बघितले. पण हा जो स्पीड आहे माझ्या पुढचा, म्हणजे आज जर का तो ललित IT क्षेत्रात आज पदार्पण करत असेल तर त्याच्या आयुष्यात असे 30 चेंजेस येणार आहेत, नया दौर. ओके. कारण ते इतक्या स्पीडने ती टेक्नॉलॉजी बदलत जाणार आहे
गेल्या जर का मी 20-25 वर्षाचा आढावा घेतला तर त्या याच्यामध्ये मला जे चेंजेस सहन करावे लागले, जे मुळापासून पूर्ण बदलले. मी टेलिफोन कंपन्यांमध्ये मी स्वतः धंदा केला, ज्याच्यामध्ये मी मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल झालो. माझा पहिला प्रॉडक्ट जो अमेरिकेत मी काढलेला तो टेलिकॉम रिलेटेड होता. ती टेलिकॉम इंडस्ट्री लिटरली काही महिने म्हणजे 1-2 महिन्यामध्ये पूर्ण कोलॅप्स झाली. म्हणजे माझे सगळे क्लायंट बेस होते, म्हणजे AT&T, स्प्रिंट वगैरे अशा ज्या वर्ल्डकॉम अशा ज्या मोठ्या सगळ्या लॉंग डिस्टन्स टेलिफोन कंपन्या होत्या की जे माझे क्लायंट्स होते, ते एका वर्षात सगळे नष्ट झाले. म्हणजे AT&T आज आपण नाव ऐकतो पण ते फक्त नाव आहे. एका छोट्या बेल कंपन्यांनी ती कंपनी विकत घेतली, लोगो म्हणून विकत घेतली. पण त्या सगळ्या कंपन्या बँकरप्ट होऊन नष्ट झाल्या आणि त्या साधारणतः वर्षभरात झाल्या. एका वर्षात टेलिफोन हे ग्रॅहम बेलने जेव्हा शोधला त्याच्यानंतर मला वाटतं 120-130 वर्ष असतील. त्याच्यामध्ये मी जेव्हा अमेरिकेत गेलो 95-97 साली, त्यावेळेला जवळजवळ 30-35 हजार टेलिफोन कंपन्या अमेरिकेत होत्या, फक्त अमेरिकेत. ओके. त्या बहुतेक सगळ्या नष्ट झाल्या. आणि सेलफोन कंपन्यांनी आधीचा बिझनेसच पूर्ण बदलून टाकला. कारण जो नेटवर्क बेस्ड टेलिफोनी हा जो होता, प्लेन ओरल टेलिफोनी, आणि त्याच्यातून पण त्यांनी खूप चेंजेस बघितलेले. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर DSL म्हणा, म्हणजे जो टेलिफोन पहिल्यांदी केबल TV वगैरे आले, हे सगळे टेलिफोन कंपन्या थ्रू आलेले. कारण त्यांच्याकडे ते केबल होते किंवा त्यांनी ते सॅटेलाईट TV वगैरे असे जे प्रकार आलेले, हे सगळे त्यांनी अडॉप्ट करत आलेले. सेलफोन पण त्यांनी अडॉप्ट केलेला. पण नंतर जेव्हा पूर्णपणे सेलफोनचं कम्युनिकेशन पॉवर इतकं वाढलं की हे काही चालत नाही हे जेव्हा कळलं, तेव्हा ते सगळं बंद पडलं. अख्खी ती इंडस्ट्री बंद पडली. म्हणजे जशी घोडागाडी बंद पडली तशी टेलिफोन कंपन्या पण बंद पडल्या. आज तुम्ही बघाल तर इथे पण आपल्या ज्या जुन्या टेलिफोन कंपन्या होत्या आपल्या त्या बंदच पडल्या. आता लँडलाईन कोण वापरतं? करेक्ट. तो असे जे चेंजेस माझ्या जनरेशनने बघितले, माझ्या पिढीने बघितलेले चेंजेस, हे आत्ताच्या नवीन पिढीला हे रॅपिडली बघ आणि अनेक पटीने बघायला लागतील. आणि त्यांची आयुष्यमान वाढल्यामुळे त्यांना जर का आज आपण 65 झाली तरी अमेरिकेत लोक रिटायर होऊ शकत नाही आहेत. सो आत्ताच ते 65 वरून 68-70 पर्यंत गेलं. म्हणजे जे माझ्या वडिलांनी 58 साली जर का ते रिटायर झाले असतील तर आज ते 68 पर्यंत झालेलं आहे. अगदी लवकर ते 78 होईल आणि कदाचित 85 होईल. म्हणजे नवीन मुलं येणाऱ्या नवीन मायक्रोबायोलॉजीमुळे त्यांचं आयुष्यमान वाढल्यामुळे त्यांना स्वतःला सस्टेन करायला ते जे लागणार आहे आणि एवढ्या पुढच्या पिढीमध्ये होणारे चेंजेस हे इतके रॅपिडली होतील आणि इतक्या मोठ्या प्रमाणात होतील की त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांची करिअर अनेक वेळेला पूर्ण बदलावी लागणार. म्हणजे करिअरमधले होणारे चेंजेस म्हणजे नुसतेच जॉब, म्हणजे मी पण करिअरमध्ये चेंज केले तर हे जे होणारे चेंजेस होते हे आम्हाला जे जाणवले किंवा आम्ही केले तरी त्यातला बराचसा भाग हा आम्ही समजू शकलो. म्हणजे पर्टिक्युलरली कॉम्प्युटरमध्ये होणारा बदल ट्रान्झिशन थोडं स्लो होतं म्हणण्यापेक्षा ते इव्हॉल्युशनरी होतं. म्हणजे त्याच्यातून होणारं इव्हॉल्युशन होतं, ते चमत्कार नव्हते. त्यामुळे आम्ही त्याच्यातून की बाबा आता म्हणजे पूर्वी PCB होते, त्याच्यातून ते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलं, इलेक्ट्रॉनिक्समधून कॅपॅसिटी वाढत गेल्यामुळे होणारे चेंजेस त्याच्यामधल्या आम्ही म्हणजे ते आत्ता पण बऱ्यापैकी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये हे जे पूर्वीचं होतं त्याच्यामध्ये ऑटोमेशन होत होतं. पण पूर्वी जी कामं आम्ही जे प्रोग्रॅमॅटिकली करायचो ती फक्त सोपी होत गेली किंवा त्याच्यामधले पूर्वीचे फंक्शन्स येत गेले. त्यामुळे पूर्वीच्या प्रोग्रॅमरला हे सगळं कळण्याच्या लेवलला होतं. AIमुळे हे थोडं आमच्या आवाक्याबाहेर चाललं आहे. ही ज्या गोष्टी होत्या की त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की डेटाचा व्हॉल्यूम हा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरणं हे 80व्या दशकात किंवा 90च्या दशकात शिकलेल्या माणसाला हे स्वतःच एक मोठं चॅलेंज होतं की इतक्या मोठ्या प्रमाणाचा डेटा वापरणं. कारण इतका आम्ही त्या काळात विचार करू शकायचो नाही की इतका डेटा वापरायला लागेल. तो जो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा बुलियन ऑल्जेब्राचा डेटा होता तो व्हिडिओमुळे आणि ऑडिओमुळे फार मोठ्या प्रमाणात झाला आणि तो अतिशय सहज वापरता येऊ शकतो आता.
त्यामुळे त्या डेटा हँडलिंगची पॉवर वाढली डेटा आणि त्या हँडलिंग आणि प्रोसेसिंगमुळे आता जे ए आयने हा इतका सगळा डेटा करून निर्णय घेऊ शकतो. ए आय म्हणजे काय, शेवटी पुढचा शब्द प्रेडिक्ट करणं. तो शब्द पुढचा प्रेडिक्ट करायला त्याला लागणारा सगळा एवढा डेटा तो कॉम्प्रिहेन्सिव्हली आणू शकतो, प्रोसेस करू शकतो. हे फार मोठा चेंज आहे आणि त्यामुळे विचारसरणीच बदलते आहे. आणि ही विचारसरणी बदलताना, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलताना बऱ्याचदा माणसाला खूप चॅलेंज येऊ शकतात. मग आता जसं तुम्ही म्हणालात की डेटा बदलणं म्हणजे डेटा क्विकली बदल स्केल स्केल, तसं क्रिएटिव्हली काही बदल पटकन ए आय करू शकतो का क्रिएटिव्हिटीमध्ये? आता क्रिएटिव्हमध्ये होतोच आहे. म्हणजे आता वन इज बिकॉज युअर माइंड इज क्रिएटिव्ह. हां. बिकॉज माइंड आपण म्हणतो ना की त्याचं पण जग एवढं मोठं आहे आपल्या माइंडचं की ते एक मिस्ट्री आणि ते एक वेगळं आहे. सो दॅट्स वाय माइंड कॅन क्रिएट मेनी थिंग्स. पण ए आय असं करू शकतं का जसं आता ए आय कविता करतायत, हां नवीन नवीन व्हिडिओ स्वतःहून तयार करतायत, कॉम्प्रिहेन्सिव्ह ह्या करतायत. त्याच्यामध्ये ज्या पॉसिबिलिटीज, आता हे करताना काय लक्षात येत आहे की ह्या ज्या अनंत अगणित पॉसिबिलिटीज आहेत, शक्यता आहेत, हां त्या सर्व शक्यता परतावून बघणं ह्युमन ब्रेनपेक्षा कॉम्प्युटर जास्त चांगल्या रीतीने करतोय. आणि त्याच्यातली जी कृत्रिमता होती की एखाद्या म्हणजे आवाजातली किंवा दिसण्यातली किंवा व्हिडिओतली, ती आता फार कमी व्हायला लागली. त्यामुळे उद्या चित्रपट सृष्टीत चित्रपट आता ए आयमध्ये बरेच सिक्वेन्स बनायला लागले आणि ते आणखीन चांगल्या रीतीने येतील. आता त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीमध्ये हा टेक्निकल भाग आपण आता हा मिटवायला लागलो. त्याचबरोबर क्रिएटिव्हमध्ये आता पर्टिक्युलरली ॲडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात इथे हा ॲडव्हर्टायझिंगला आपल्याला हा मोठा फरक जाणवतोय की तिकडे क्रिएटिव्ह जो पूर्वी आपण एक फ्रीडम घ्यायचो फार मोठ्या प्रमाणात, ते आत्ता आम्ही अक्षरशः म्हणजे 2-3 तासात ते करतो, कारण त्याचा लाईफ स्पॅन पण कमी झाला आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये रिप्लेसमेंट ह्या माणसाची किंवा माणसाच्या मेंदूची असं मला नाही वाटत की आत्ता तरी ती भीती आहे. कारण त्याच्यामध्ये माणसाची क्रिएटिव्हिटी, मूळ संवेदना ही तशी राहणारच आहे. त्याचं टेक्नॉलॉजी बदलेल. म्हणजे आज जी टेक्नॉलॉजी आता आपण जी सहज स्वीकारली, तर त्याच्यामध्ये जी ॲडॉप्ट झाली की बाबा यूट्यूब आणि त्याच्यावर रील, आता ते इतके लोक ते इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा यूट्यूब ह्याच्यावर ते प्रत्येकजण क्रिएटिव्ह व्हायला लागला किंवा त्याचे ते एक्सप्रेशन त्याचं जे आहे, त्याचं स्वतःचं जे त्याचे विचार आहेत किंवा त्याला जे प्रकट होण्यासाठी त्याला ते माध्यम मिळालं. हा म्हणजे काही ह्याच्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअलिटी पण दिसायला लागली. यू कॅन सी दॅट ओ दिस इज अ व्हेरी क्रिएटिव्हली डन. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आता म्हणजे एखाद्या आदिमानवातल्या गुहेतल्या चित्रांपासून ते आतापर्यंत हे टूल्स बदलत आली. करेक्ट. त्याच्यात त्यांनी त्यावेळेला म्हणजे आपल्याकडे कोकणातली जी अश्मशिल्प आहेत, तर त्यामध्ये त्यांनी ती जी काढलेली त्यावेळेला त्यांनी विचार करून तिथपासून ते आज आपण जेव्हा बघतो, तुम्ही स्वतः चित्रकार पण आहात चांगले, तर आज जेव्हा चित्रकार तो चित्र काढतो किंवा यूट्यूबवर किंवा व्हिडिओवर तो जेव्हा त्याच्या हे एक्सप्रेस करतो भावना, त्यांची ती स्टाईल आणि सटलिटी वेगळी झाली. त्यांनी माध्यम त्याची बदलली, पण त्याच्यातली कल्पकता ही अजूनही आहे. त्याच्यामधली ती सहजता किंवा ते आहे. म्हणजे मोरोपंतांपासून नादो महाराजांपर्यंत जेव्हा कविता बदलत गेल्या मराठी, तशाच त्या ह्याच्यामध्ये सृजनशीलता ही राहीलच मानवाची. आता त्यामध्ये होणारी माध्यमं आपली बदलतील आणि ती माध्यमं बदलताना ही नवीन ताकद मिळेल. पण मग सृजनशील माणसाला सुद्धा टेक्नॉलॉजी थोडीशी यायला पाहिजे असं आहे का? नाही, आता ती येऊ नये. म्हणजे आता ती येण्याची गरज लागू नये. हे कधी होतं की आधी टेक्नॉलॉजी म्हणजे आपण स्टेट ऑफ आर्ट म्हणतो, तेव्हा काय होतं की सगळ्या गोष्टींची सुरुवात ही कुठच्यातरी तंत्रज्ञानाने होते, पण नंतर त्याच्यात ते विकसित होऊन ते सामान्य माणसापर्यंत आणण्याचा प्रयोग असतो. बरोबर. म्हणजे तिथे करताना एखादी गोष्ट इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर किंवा कॉम्प्युटर्समध्ये आम्ही करतो किंवा डेंटिस्ट्रीमध्ये, मायक्रोबायोलॉजीमध्ये
या सर्व गोष्टीमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे मध्ये वापरून आपण यश कधी मिळालं असं म्हणतो की जेव्हा ते सर्वांना अवेलेबल होऊ शकतं. म्हणजे सहज एखादी स्टेप अचीव करू शकतो की जी पूर्वी करायला फार वेळ लागत होता ते सर का सहज शक्य झालं. आज आपल्याकडे अतिशय पॉवरफुल कॅमेरे आहेत, ते स्वतःच त्याच्यात डिजिटली म्हणजे फोनमध्ये Process सुद्धा करतात. तुम्हाला काही झूम इन झूम आउट करायला नाही लागत. एक box सगळं आणि- आता जी गोष्ट जी पूर्वी आपल्याला त्याचं ॲपर्चर Correct. करावं लागायचं किंवा काय, ह्या गोष्टी आता नवीन जनरेशनला काही बघतच नाही. एक्सपर्ट्स लागायचे, आता इट इज बिकम काही गरजच नाही. त्याच्यातलो आता आपण पूर्वी फोटोग्राफी करताना त्याच्यात किती ते एक्सपोजर किती द्यायचं, काय करायचं, किती आपल्याला त्याच्यावर काम करावं लागायचं. हळूहळू AI त्या फॉर्म मध्ये येईल असं तुमचं म्हणणं आहे की इतकं सामान्य होऊन जाईल ती टेक्नॉलॉजी की आलेलं पण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आता हे एजंटिक मॉडेल्स जे आता अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओ म्हणजे मी 2 वर्षापूर्वी एक कॅप्शन सॉन्ग सगळं पूर्ण AIच्या मदतीने केलेलं 2 वर्षापूर्वी. आता ते आणखीन जास्त चांगलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच ते खूप सोपं झालेलं आहे आणि आणखीन सोपंच होईल तसं त्याच्यामध्ये. आता तुमचा जो प्रोजेक्ट आहे किंवा आता जे तुम्ही काम करताय ते वेगवेगळ्या कंपनीजचं ब्रँडिंग AI वरती आणि माझी एक technology वन ऑफ वरती द कंपनी इज लाईक त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 200 कंपन्यांचं अमेरिकेमध्ये ऑनलाईन त्यांचा सगळा बिझनेस सांभाळतो. ओके, म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये? आता काय झालं की आता अगेन ऑनलाईन बिझनेस करणं, ॲमेझॉनचं बघितलं तर त्याच्यामध्ये 600 मिलियन 60 कोटी प्रॉडक्ट्स ते विकतात. हो. आता एखादं दुकान जे कॉलेजची सेकंड हँड पुस्तकं विकण्यातून चालू झालं, हां. ते दुकान वाढता गेल्या 20 वर्षात 25 वर्षात इतक्या लेवलला गेलं की ते 60-70% मार्केट सगळेजण त्या दुकानातून घ्यायला लागले. ओ. त्यामुळे तो जो स्किल वाढला तो कल्पनाशक्तीच्या पलीकडे वाढला. म्हणजे कल्पनाशक्तीच्या पलीकडे म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये त्यांनी त्या ज्या स्पीडने ते वाढले त्यामुळे ते कॅप्चर करू शकले. म्हणजे एखादा पूर्वी जो असलेला छोटा दुकानदार होता त्याच्यातून मोठ्या मॉलमध्ये गेलं किंवा ब्रँड तयार झाले की ते म्हणजे मेसीज मॉल हा पहिला मॉल जेव्हा आला किंवा तिथे त्यांनी जो मोठ्या मॉलमध्ये आले किंवा एखाद्या ब्रँडमध्ये वेगवेगळे फ्रँचायझीस टाकून त्यांनी तो देशभर अवेलेबल केला अमेरिकेत आणि मग नंतर जगभर झाला मॅकडोनल्डसारखा ब्रँड वगैरे. आता काय झालं, ॲमेझॉनने ती सगळी दुकानं तुमचा सगळा तो कस्टमर त्यांचा फोकस एवढा केला कस्टमरवर की तिथे त्यांनी सगळीच बाजारपेठ म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सपासून पेनपासून साबणापर्यंत ते एखाद्या खाद्यपदार्थापर्यंत उदबत्त्यापासून सगळ्याच गोष्टी ॲमेझॉनवर. आणि हे फक्त अमेरिकेत नाही तर ते जगभर त्यांनी त्याच्यावर कॅप्चर केलं. तो एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणात हा व्यापार हा एका ठिकाणी होतो ही गोष्ट शक्य मोठ्या मोठ्या कंपन्यांना पण वाटली नव्हती की हे होईल. 25 वर्षात इतकं चेंज होऊन पण मग तुम्ही काय करता म्हणजे एखाद्या आम्ही companyचं त्याच्यामध्ये brand- आता तुम्हाला एक मजेशीर उदाहरण सांगतो. मी काही वर्षापूर्वी एक कंपनी होती, मी नाव घेत नाही, तर ती कंपनी मी इंग्लंडमधली कंपनी होती. त्यांनी आम्हाला अप्रोच झाला म्हणून आम्ही ती विकत घेण्याचा म्हणजे विकत घेतली पण ती शेवटी. तर त्यांचा प्रॉडक्ट होता माउथवॉश. ओके. तर मी जेव्हा ॲमेझॉनवर माहिती त्यांचा युनिक प्रॉडक्ट होता की तो माउथवॉश वापरून पार्किन्सन्स पुढे होतात, डिसीज होण्याचे पॉसिबिलिटीज असतात, तर ते होऊ नये म्हणून ह्यांचा जो वेगळा माउथवॉश होता त्याने काढलेला. तर अशा प्रकारचं त्यांची युनिक एक अपॉर्च्युनिटी होती. मी जेव्हा बघायला गेलो तर मला आता आय एम जस्ट डाऊटिंग मायसेल्फ अगेन, पण माझ्या मते 25,000च्या वर माउथवॉश अवेलेबल होते ॲमेझॉनवर. अच्छा. आणि आपल्याला म्हणजे मला वाटलं 5 असतील, फार तर 50 असतील. पण एखादी गोष्ट, प्रत्येक गोष्ट ते करणारे अनेक मॅन्युफॅक्चर हजारोंनी असतात. मग आता एखादी गोष्ट, कुठची गोष्ट, एखादा रुमाल असेल तर त्याचे समजा 15, 20, 25, 30,000 लोक तो रुमाल विकत असतील. आता आपण घेणारा ग्राहक जो आहे तो ग्राहक तिकडे दिसणार, त्याला मिळाला. ॲमेझॉन करतं काय की तुम्ही जे शोधताय ते लवकरात लवकर तुम्हाला पटकन मिळालं पाहिजे, हा त्यांचा भर आहे. त्यामुळे तुम्ही अगदी काही कंडिशन टाकले तरी त्याच्यामध्ये चौकटीचं पाहिजे काय, त्याच्यावर मिकी माऊसचं चित्र पाहिजे, मेसीचं चित्र पाहिजे, जे काय तुमची कंडिशन ते तुम्हाला लवकर मिळू शकतं घरी बसल्या. आणि नाही त्या शोधताना सर्चमध्ये पण ॲमेझॉनवर.
हां, म्हणजे ॲमेझॉन Visibility पूर्वी लगेच. गुगल वगैरेला पैसे भरपूर द्यायचे. म्हणजे वन ऑफ देअर मोस्ट एक्सपेन्स वॉज टू ॲडव्हर्टाईज ऑन गुगल, की गुगलवर पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल तर सुरुवातीला सर्व माणसं आपण गुगलवर एखादी गोष्ट शोधायचो हां. आणि मग ती ॲमेझॉनवर मिळते आहे आणि त्याची प्राईस दिसायची, मग तिकडे क्लिक करून लोक ॲमेझॉनवर जायचे. हम्म. हा अगदी मी 5 वर्षापूर्वीची गोष्ट करत असेल किंवा फार तर 7-8 वर्षापूर्वीची. तो आता गुगल राऊट बंद होऊन आपण डायरेक्ट असं ॲझ्युम करतो की पहिली गोष्ट ॲमेझॉनवर शोधायची, म्हणजे अमेरिकेत तरी, की तू ॲमेझॉनवर शोधल्यावरती तिकडे मिळून जाते. म्हटल्यावर तो पहिल्या स्क्रीनवर तुमचे जर का 4-5 लोक असतील तर तुमचे 10,000 विक्रेते तो त्यांचा माल विकू शकत नाहीत. हम्म. मग त्यावेळेला त्यांना अतिशय झगडावं लागतं हम्म. की तो त्या पहिल्या 5त कसा येणार. मग त्यांना त्यांचं निश शोधावं लागतं की मी काय करतो बाबा. तर तो मग त्या निशमध्ये मला त्यांना वरती आणावं लागतं, तेव्हाच तो माल विकला जाऊ शकतो. अच्छा. दुसरी अशी गोष्ट झाली, आणखीन एक बदल गेल्या काही वर्षात तुम्ही बघितला असेल, की पूर्वी काय होतं की एक सप्लाय चेन असायची की बाबा माझा स्टॉकिस्ट आहे, त्या स्टॉकिस्ट नंतर तो माल तो डिस्ट्रीब्युटरकडे जातो, तिकडनं डीलरकडे जातो, डीलरकडून तुमच्या छोट्या छोट्या दुकानांना तो माल विकतो एखादा. म्हणजे आमचं पार्ले ग्लुकोज बिस्किट पार्लेला तयार झाल्यापासून कलकत्त्याच्या छोट्या दुकानात पोहोचेपर्यंत जो काय राऊट असतो तो सगळा एक तसा तो राऊट असेल. किंवा मग काही लोक ॲमेझॉनवर काही गोष्टी विकायला लागले हम्म. आणि ॲमेझॉनवर त्याप्रमाणे म्हणजे ॲमेझॉन म्हणा किंवा ई कॉमर्स म्हणा, काय बाकीचे फ्लिपकार्ट आहे, इंडिया कार्ट आहे, मार्ट आहे वगैरे वगैरे जे काय छोटे छोटे मार्केट प्लेसेस जे आहेत इंटरनेटवर, ईबे होतं पूर्वी. हां, तर अशा सर्व ठिकाणी ते माल विकायला लागले. तर ते तिकडे मोठे होत गेले. त्यांनी तिकडे निश केला की मला कुठून तरी काहीतरी मी इलेक्ट्रॉनिक्स काहीतरी मिळवलं, माल मिळाला, मी तो तिकडे विकतो. करेक्ट. असा तऱ्हेने तिकडे डेव्हलप झाले. ते दोघांची विश्व थोडी वेगळी डेव्हलप होत होती. दोघांचे कॉमन सेट कमी होते कारण ह्याच्यात धंदा करण्याची पद्धत वेगळी होती, इथे वेगळी होती. आता काय झालं की तिकडे काही लोक दोन्हीकडे त्याचा प्रेझेन्स त्यांना कळायला लागलं की अरे मी हे चाललं आहे पण माझ्या दुकानात हे नुसतं देऊन पुरत नाही आहे, लोक बराचसा नवीन दुसरीकडे घ्यायला लागले. ते ॲमेझॉन म्हणजे मला ॲमेझॉनवर आलं पाहिजे. बरं, मला ॲमेझॉनवरून आलं पाहिजेवर त्या ॲमेझॉनवर शोधणाऱ्या माणसाला मी आठवलं पाहिजे. मी नुसतंच मी आठवलं नाही पाहिजे, म्हणजे माझा ब्रँड आठवला पाहिजे, पण तिकडे ॲमेझॉनवर बाकीचे लोक येऊन मला कॉम्पीट करतात आणि माझ्यापेक्षा ते कमी किंमत लावत आहेत किंवा चायनामधून आलेला तसा मी टू प्रॉडक्ट हा कमी किमतीत तो अवेलेबल आहे, त्याच्यात ते आणखीन फीचर्स पण वाढवून देत आहेत. मग तुम्ही हा असा इंटरफेस केला आहे का की जो ओनर आहे त्याला ते हे सगळे डेटा किंवा सगळे हे लगेचच्या लगेच हे सर्व करायला नॉट ओन्ली ॲमेझॉन, पण त्याच्यामध्ये आता आणखीन चॅलेंजेस आले. तुम्ही ॲमेझॉनवर थांबला नाही, गेल्या 5 वर्षात तुम्ही बघितलं तर तुमच्यामध्ये ह्या मार्केट प्लेसमध्ये लास्ट माईल डिलिव्हरी पार्टनर म्हणजे इथे भारतामध्ये स्विगी, झोमॅटो सारख्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पण तुमचा माल असायला पाहिजे किंवा नियर आता जो तुमच्या आता ह्या सगळ्या ब्लिंकिट जगण्यातलं आणि रोजच्या यूजमध्ये झालेलं असल्या त्यामुळे तुमचा प्रॉडक्ट एखादा ब्रँड ह्या माणसाला ब्रँड ओनर म्हणून तो जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला त्याचा माल त्याचा कस्टमर जो सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्याकडे बघतोय किंवा पोचतोय तिकडे सगळीकडे तो प्रेझेंट असण्याची गरज आली. म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप पण आलं, इंस्टाग्राम पण आलं, कारण तिकडे तुम्ही खरेदी करू शकता. बरोबर. आज एखादा ड्रेस आवडला तर माझी मुलगी ती इंस्टाग्रामवर विकत घेऊ शकते किंवा एखादा ॲज अ बिझनेस पर्सन मला एखादी ऑफर मला व्हॉट्सॲपवर आली किंवा माझ्या डिस्ट्रीब्युशन मी व्हॉट्सॲपमधून पण तो धंदा करतो ग्रुपमध्ये किंवा अशा काही ठिकाणी. सो मला माझा मी जेव्हा प्रॉडक्ट ओनर आहे, ॲज अ ब्रँड ओनर आहे, मला माझी फाईट ही मल्टिपल मार्केट प्लेसेसमध्ये ऑमनी चॅनल आम्ही त्याला म्हणतो किंवा ऑमनी प्रेझेन्स तुम्हाला दाखवावा लागतो की इकडे ऑमनी प्रेझेन्स म्हणजे तुम्हाला म्हणजे आता एखादी गोष्ट तुमच्या नॉर्मल रिटेल स्टोअरमध्ये अवेलेबल असणं किंवा इंटरनेटवर वेगवेगळ्या मार्केट प्लेसमध्ये अवेलेबल असणं किंवा तुम्हाला लास्ट माईल डिलिव्हरी पार्टनर्स नियर तुमचे आता हे सगळे ब्लिंकिटसारखे जे प्रकार आहेत त्यांच्याकडे अवेलेबल असणं, तुम्हाला व्हॉट्सॲपवर अवेलेबल असणं, इंस्टाग्रामवर अवेलेबल असणं, असे जवळजवळ अमेरिकेमध्ये 500 चॅनल्स आहेत. अरे बाप. तर त्या 500 चॅनलवर तुमचा प्रेझेन्स ठेवायला ही सोपी गोष्ट नाही आहे. तुमचा एखादा प्रॉडक्ट संपला असेल तर तुम्हाला सगळी ठिकाणी कळवायला लागेल सगळं संपला.
मी समजा बिर्याणी विकतोय म्हणजे बिर्याणी संपली तर मी 1-2 तासात नाही करू शकत. कोणीतरी लंचची ऑर्डर मला कुठून तरी वेगळ्या माध्यमातून आली की ज्याकडे मला लक्ष बघायला द्यायला वेळ नाही आहे, तर मी त्याला तो गमावून बसेन. कारण मी त्याला त्या वेळेत ती देता येणार नाही, कारण माझ्याकडे ती करता येणार नाही आहे मला 2 तासात. सकाळी आलेली ऑर्डर मी 4 वाजता डिलिव्हर नाही करू शकत. सो हा जो प्रकार झाला त्याच्यासाठी तुम्हाला ह्या सर्व माध्यमांना एकत्र मॅनेज करण्याची गरज आली. एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्व तुमचा प्रेझेन्स मॅनेज करणं. डॅशबोर्डवरती तुम्हाला सगळं पाहिजे. हां, त्याला डॅशबोर्ड म्हणा किंवा ड्रायव्हिंग सीट म्हणा, कारण ते मल्टिपल तुम्हाला इन्व्हेंटरी मॅनेज करायची आहे, तुम्हाला प्रायझिंग मॅनेज करायचं आहे, तुम्ही विकताना कॉम्पीट करताना तुम्हाला त्या प्रॉडक्टचे ॲट्रिब्यूट्स म्हणजे आता जवळजवळ 250 ते 300 प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत. कारण केमिकल्सपासून, अत्तरापासून, इंजिन ऑइलपासून ते आयुर्वेदिक गोळ्या, होमिओपॅथिक गोळ्या, ॲलोपॅथिक गोळ्यांपासून, न्यूट्रासिटिकलपासून वह्या, पुस्तकं, कपडे, लत्ते, पेन, पेन्सिल, काय म्हणाल ती गोष्ट तुम्हाला ई-कॉमर्सवर मिळते. करेक्ट. मग ह्या सर्वांचे लागणारे ॲट्रिब्यूट्स वेगळे आहेत. करेक्ट. तुम्ही एखादी गोष्ट घेताना, एखादा फोन घेताना त्याच्यात मेमरी बघता की काय मेमरी आहे, काय आहे. कलर, तुम्ही एखादी गोष्ट शर्ट, टी शर्ट किंवा ड्रेस बघताना त्याची साईज बघता, त्याचे कलर शेड्स बघता की हा रंग हिरव्यात अवेलेबल आहे का, आणखीन कशात अवेलेबल आहे का, तो एक्समध्ये आहे का, ट्री एक्समध्ये आहे का, स्मॉल मीडियममध्ये आहे का. तुमचे प्रत्येकाचे क्रायटेरियाजच वेगळे आहेत. आता हे सगळे करायला हे सगळे प्रॉडक्ट एकापूर्वी एवढ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी नाही विकल्या जायच्या. तर ह्या सर्व मेंटेन करणं आणि त्याप्रमाणे त्याच्यात होणारे बदल, कारण शेवटी काय आहे की तुम्हाला कॉम्पिटिशन पण जगाची अवेलेबल करेल. आज पूर्वी जे मक्तेदार होते त्यांची ती मक्तेदारी तोडण्यात आली, डेमोक्रेटाईज करण्यात आलं. त्याचबरोबर आता नवीन मक्तेदार तयार झाले की जे हे करू शकतात. तर अशा वेळेला नवीन येणाऱ्या माणसाला किंवा एक्झिस्टिंग माणसाला या सगळ्या बाजारपेठांमध्ये फाईट करण्याची गरज आली. तिकडे त्याला सगळ्यांशी लढायचं आहे. ते करायला तेवढीच टीम पाहिजे आणि नुसतीच टीम वाढवून चालणार नाही. तुम्हाला त्याचं इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि ह्या सगळ्या युद्धाला आज आपण तयार आहोत का, हा मला एक म्हणजे तुम्ही विचारलं म्हणून मी आता मुद्दाम हा प्रश्न सांगतो की इथे आपण थोडे कुठेतरी कमी पडतोय. हे पुढचा हा येणारा मोठा बदल आहे. तो मोठा बदल हा जागतिक पातळीवर, म्हणजे फक्त भारत असं नाही मला म्हणायचं, जागतिक पातळीवर जुन्या बिझनेसला ह्या एवढ्या मोठ्या चेंजला, म्हणूनच तुम्ही बघाल की IT-मधल्या ज्या नोकऱ्या जात आहेत किंवा बाकीच्या अनेक धंद्यामध्ये फार मोठं प्रेशर आलं. त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग किंवा अशा क्रिएटिव्हिटी गोष्टी किंवा ज्या गोष्टीमध्ये पॅरालिगल लोकं होती किंवा लॉ कन्सल्टिंग कंपन्या होत्या, आर्किटेक्चर फर्म्स होत्या, अशा अनेक गोष्टींमध्ये AI-मुळे मोठं डिस्ट्रप्शन झालं की जिकडे तुम्हाला त्याच्यामध्ये हे करताना की आपल्याला बरेचसे जॉब एलिमिनेट झाले. कारण ही गोष्ट जी किंवा ट्रॅव्हल एजंट, आता मी कुठे इकडे तिकडे फिरत असताना मला 1-2 दिवस मिळाले कुठच्या मधल्या इजिप्तमध्ये, टर्कीमध्ये कुठेतरी थांबायला मिळालं, तर मी काय करायचं, कुठे करायचं, त्या दिवशीचं वेदर काय आहे, मी राहणार कुठे, तिथपासून सगळ्या गोष्टी मला इतक्या छान मिळतात AI मॉडेलमध्ये की मला आता ती म्हणजे ती सगळी गरजच माझी मिटली. ते देणाऱ्या, त्या माहिती पुरवणाऱ्या ज्या कंपन्या होत्या किंवा त्यावर काम करणारी जी लोक होती, त्या सगळ्या गोष्टी एलिमिनेट झाल्या ऑलरेडी गेल्या 2 वर्षात. त्यांची गरजच गेली. आता नवीन लोक हे ज्यांचं त्याच्यावर युज टू आहेत ती लोक तिकडे चौकशी करायला पण जात नाहीत. त्यामुळे असे स्थित्यंतर फार मोठ्या प्रमाणात ऑलरेडी घडायला लागले आहेत. आणि हे तुम्हाला माहिती असणं, आज आमच्याकडे माझी जी न्यूट्रासिटिकल कंपनी आहे त्याच्यामध्ये पण येताना लोक आम्हाला दिसतात की ते कुठे, किंवा गल्फ फार्मसी आमचा वन ऑफ द क्लायंट, तिकडे पण आम्हाला लोक एखादा प्रॉडक्ट शोधताना ChatGPT आमच्याकडे तो पोचवतो. तो ChatGPTला आम्ही माहिती आहोत का, त्याच्यासाठी लागणारे टॅग्स, म्हणजे पूर्वी सर्चिंग म्हणजे इंजिन ऑप्टिमायझेशन वगैरे असे शब्द ऐकून काही जणांना माहिती असतील, तर तिथे आता ते 21 प्रकारचे टॅग झाले. सिंपल इंटरनेटवर सिंपल होतं आणि काय म्हणजे सिंपल म्हणजे ते पण नवीनच होतं त्या काळात. रिसर्च ChatGPT किंवा परप्लेक्सिटी आणि ह्याच्यामध्ये होतं, सो यू हॅव टू बी, तो तुम्हाला माहिती पाहिजे. आज जर का ChatGPT
मी इकडे बसून ह्या स्टुडिओ छान छान स्टुडिओमध्ये बसून जेव्हा इथे अंधेरीला हे करतोय तेव्हा मी इथे काहीतरी मी आता पुढे संध्याकाळी काय जेवायचं खायचं तो मला इथली सांगणार ना. इथून मला तो माझ्या रॅलेमधली किंवा न्यूयॉर्कमधली रेस्टॉरंट रेकमेंड नाही करणार. आणि हे मी त्याला सांगत पण बसणार नाही कारण तो ओळखेल मी कुठे आहे, काय आहे, वाजलेत किती, काय करायचं आहे, माझं साधारणतः प्रिफर्ड मेनू काय आहे, हे सगळं मला सांगण्याची, कारण त्याच्याकडे ऑलरेडी माझं प्रोफाईल आहे, सगळा डेटा आहे. मग त्यावेळेला इथल्या रेस्टॉरंटला ChatGPTला माहिती आहे का ते इथे आहे रेस्टॉरंट अवेलेबल की जिकडे मला मालवणी फूड मिळेल. ह्याच्यासाठी इथल्या मालवणी एखाद्या रेस्टॉरंटला ChatGPTला माहिती असणं ही गरज झाली. ॲब्सोल्युटली. त्याप्रमाणे किंवा तो नंतर त्याचे डेटाबेस शोधेल आणि त्याच्यातून मिळेल तेवढं ते सांगेल किंवा त्याला त्याचं रेटिंग वगैरे नसेल माहिती तर नाही देणार. सो आतापर्यंत म्हणजे ॲडव्हर्टायझिंग वर्ल्डमध्ये काय की विजिबिलिटी हा एक क्रायटेरिया असायचा. सो नाव इट्स नॉट ओनली विजिबिलिटी, तुमचं प्रॉडक्ट्स किंवा तुमचे हे सुद्धा अवेलेबल कुठे आहेत असं काहीतरी मला असं वाटतं आलं आहे. हो, नुसतंच ते नाही, त्याच्यामध्ये आता काय झालं ह्या युगात हा आपण कस्टमर कोण आहे, कारण इन्फॉर्मेशन सगळ्यांना अवेलेबल आहे. युग हे माहिती युग म्हणून ओळखलं जातं. तर या माहिती युगामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळेजण करू शकतात. करेक्ट. रिसोर्सेस अवेलेबल आहेत. एखादी गोष्ट एखादा मशीन माझ्याकडे नाही तर मी कुठून तरी युरोपातून, चायनामधून, जपानमधून मिळवू शकतो. त्याप्रमाणे मी ते तयारी करू शकतो. मग अशा वेळेला काय होतं आहे की तिथे तुम्हाला त्याला कस्टमर कोण आहे, त्या प्रकारचे कस्टमर मला त्याची सगळी माहिती कळणं आणि त्याला योग्य तो प्रॉडक्ट तयार करणं हे फार महत्त्वाचं झालं. की जिकडे ते प्रोफायलिंग म्हणजे ज्याला आपण कस्टमर प्रोफायलिंग म्हणतो, त्यामध्ये काही आता कंपन्या इतक्या मोठ्या झाल्या आहेत की त्यांच्या तुम्हाला अनेक म्हणजे आता पर्टिक्युलरली ह्या कंपन्या ज्या चालत आहेत, आपण फुकट म्हणतो की आपण फेसबुक फुकट वापरतो, यूट्यूब फुकट वापरतो, ह्याचं कारण ते सतत तुमच्यावर पहारा करतात आणि तुमची स्टडी करतात. तुम्ही बोलताय काय, वागताय काय, जाताय कुठे. आज आपण जर का इकडे एकत्र बसलो असू तर आपल्या दोघांच्या फोन नंबर जवळजवळ आहेत तुमच्या खिशात आणि माझ्या खिशात. हे आता हा डेटा कधीच नष्ट होणार नाही. म्हणजे आपल्यानंतर 27 पिढ्यानंतर कुठचे तरी आपले वंशज हे त्यांना तिकडे त्यांच्या कुठच्या तरी टूलवर कळतील की आपले 27 वर्षापूर्वी आपले पूर्वज इकडे ह्या खंडात कायमचे राहणार आहेत. त्यामुळे हा इतका डेटा जो सगळ्या व्यापक प्रमाणावर मिळतो त्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या निशेस तयार होत आहेत आणि त्या निशेसच तुम्ही पूर्ण करू शकतात. तर तिथे देणाऱ्या एखाद्या माणसाला ज्याला तो काय बुधवारी काय खातो त्याप्रमाणे तो मेनू देणं. किंवा आमच्याकडे अशा केसेस पण झाल्या की एक म्हणजे सगळ्यात मोठा वर्ग असा असतो की जो जेव्हा यंग कपल पेरेंटिंग होतं ना तेव्हा ते मॅक्झिमम खर्च करतात. ओके. मॅक्झिमम खर्च करतात. कारण त्यामुळे काय होतं की नवीन बाळ येणार आहे म्हटल्यावर त्यांचा खर्च वाढलेला असतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आणि एक वेगळं अटेन्शन आलेलं असतं. त्यामुळे ती प्रेग्नन्सी लवकरात लवकर कळणं हे ह्या सर्व स्टोअर्सच्या इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये आमच्या काही लोकांनी तिकडे हे 5-10 वर्षापूर्वीच त्याच्यावर भर देऊन शोधला. त्याच्यात एक केस अशी गमतीशीर अशी झाली की त्या स्टोअरने ती कुपन्स पाठवून दिली एका मुलीला आणि ती मुलगी होती 16 वर्षाची. तर तिच्या वडिलांनी सू केलं की बाबा अरे माझ्या 16 वर्षाच्या मुलीला तुम्ही हे प्रेग्नन्सीचे प्रॉडक्ट्स पाठवतात, कॅटलॉग आणि कुपन्स पाठवतात, यू एनकरेजिंग. हाऊ डिड दॅट हॅपन? त्यांना कळलं कसं की मग ती सो त्यांनी ह्या डेटावरून ते शोधलं आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबा ही चूक झाली. त्यांनी माफी मागितली, त्यांना काहीतरी त्यांचे कॉम्पन्सेशन दिलं आणि मागे झालंय. पण नंतर त्या बापाला कळलं की ती मुलगी खरोखर प्रेग्नंट होती. हाऊ व्हॉट? हां. सो ह्या गोष्टी आता सहज शक्य झाल्यात. म्हणजे इतका बापाला कळण्याच्या आधी स्टोअरला कळलेलं. व्हॉट? सो ही गोष्ट आज सहज शक्य आहे. हे डेटा प्रोफायलिंग, कारण तुमच्याकडे तुमचे फोन खिशात बाळगून तुम्ही रोज काय करताय, कुठे जाताय, काय खर्च करताय, काय चॉईस करताय, हे सगळं तिकडे कलेक्ट होत आहे. बापरे. त्यामुळे आणि भारतासारख्या ठिकाणी तर हा फार काळजीचा विषय आहे आपल्याकडे. कारण आपल्याकडे हे जे फोन ॲप्स वगैरे आहेत किंवा त्याची अवेअरनेस नाही आहे. त्यामुळे तो डेटा खूप मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या कंपन्या वापरत आहेत.
अमेरिकन म्हणा, चायनीज म्हणा, आपल्याकडे कोणीही पेड ॲप्स वगैरे वापरत नाही, त्यामुळे सगळं फ्री ॲप वापरतो. आणि तसं म्हटलं तर आता ते कठीण पण होत चाललं आहे. म्हणजे आपला तो डेटा सांभाळणं आणि जपणं हे आता हाताबाहेर चाललं आहे. त्यामुळे सगळे लोक की आपण एक्सेप्ट केलं आहे की आपल्याला आपले प्रायव्हसी ही गोष्ट आता राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी बाहेर पडलेल्या आहेत. हा पण एक मोठा जगातला एक मोठा फरक गेल्या 10 वर्षात झाला की हे जे चेंजेस मेजरली होतात किंवा त्याला प्रेडिक्ट केलं जातं हे US मध्ये जास्त, बिकॉज US मध्ये सगळी टेक्नॉलॉजी पहिली जनरली बिकॉज ऑल यंग माइंड्स आर इन टू इट. जसे आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर सगळे फेसबुक. US इज अ लिडिंग प्लेअर सो फार. ओके. आत्तापर्यंत तो एक ह्या शर्यतीतला अग्रगण्य प्लेयर आहे. अजूनही आहे. याच्या पुढे काय होईल सांगता येत नाही. आणि ही सगळी डेटा सो बिकॉज तुम्ही US ला गेलात कारण तुम्ही खूप वेगवेगळ्या देशात भ्रमंती केलेली आहे आणि मग फायनली US मध्ये बऱ्यापैकी सेटल झालात. तो US मधला जो एक काय म्हणतो USP आहे तो नेहमी तुम्ही म्हणता की तिथे जी सगळी एक इकोसिस्टम आहे. सो कॅन यू एलॅबोरेट ऑन दॅट? नाही, US च्या DNA मध्ये बिझनेस आहे. म्हणजे US हा इन्सेप्शनपासून एक ओपन वेगळ्या विचाराने युरोपातून आलेली लोक जेव्हा तिकडे आली तेव्हा त्यांनी ते सगळी बंधनं तोडून नवीन जगाची निर्मिती केली. आणि त्यावेळेला त्यांनी सर्वांना संधी मिळावी आणि ते ओपनली यावं. ह्या फ्रीडम हा त्यांचा एक मेन सगळं म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य ह्या बेसिसवरच US ची निर्मिती झाल्यामुळे तिथे ही बंधनं जी पूर्वी होती, म्हणजे मी जर्मनीमध्ये पण बिझनेस केला आहे, मी इंग्लंडमध्ये पण बिझनेस केला आहे आणि अमेरिकेत पण केला आहे. तेव्हा फरक मला युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण खूप जाणवतो की अमेरिकेमध्ये असलेला जो ओपननेस आहे किंवा कुठचेही स्वीकार करण्याची एक खुली मनोवृत्ती आहे, बदल स्वीकार करण्याची, हे त्यांच्या यशाचं गमक आहे. हा बदल स्वीकार करायला बाकीच्या जगाला वेळ लागतो. अमेरिकेमध्ये इयर्स ती थोडीशी इव्हॉल्व्ह किंवा थोड्याशा वेगळ्या डिरेक्शनमध्ये नाही गेलेली असं वाटत? म्हणजे आत्ता जे आपण बघतो की तुम्ही जेव्हा US ला गेलेला असाल तेव्हा इट वॉज वेलकमिंग होतं सगळं, राईट? आणि ती इकोसिस्टीम तो सगळा ॲटमॉस्फिअर होता. बट नाव म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट ना. तुम्हाला विजा रिजेक्ट होतो, विजा पटकन तिथला कॅन्सल होतो किंवा इथे परत पाठवले जातात लोक वगैरे. आणि स्पेशली द मॅन हू इज द मॅडमॅन जो आता तुमचा नेता आहे. सो हॅव दॅट चेंज्ड कम्प्लिटली? तसं नाही मला वाटत. काय आहे की ही एक मनोधारणा जी समाजात रुजलेली आहे ती अतिशय छानरित्या रुजलेली आहे अमेरिकेमध्ये. आणि त्यांच्या अमेरिकेचे जे फोरफादर्स ज्यांनी अमेरिकन सोसायटी निर्माण केली त्यांना आम्ही मानतो. म्हणजे मी जगात तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मला अनेक पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा योग आला आणि अनेक देश फिरायला मिळाले, बघायला मिळाले. जी अमेरिकेमध्ये स्वीकारण्याची किंवा स्वातंत्र्य स्वीकारण्याची, मग एखाद्या एखादा माणूस तिकडे यंग मुलगा आला 12वी-13वीतला आणि तो काहीतरी म्हणतोय आणि तो फाटकी जीन्स घालून आलाय, टी-शर्ट घालून आलाय आणि तो काहीतरी त्याची टेक्नॉलॉजी प्रेझेंट करतोय, तर ते सुटाबटात उंच मोठ्या ह्याच्यावर बसलेल्या माणसं पण त्याला ती संधी देताना जर का त्या संधीचा त्यांना जर का फायदा होणार असेल, त्यांना आवडणार असेल आणि त्याच्याप्रमाणे त्यांचं तो काय म्हणतोय त्याप्रमाणे ते बदल केल्यावर त्यांचं एक काहीतरी त्यांच्या व्यवहारात त्यांचा फायदा होतोय हे जर का दिसले तर तो माणूस हिरवा आहे की पिवळा आहे हे न बघता ते स्वीकारतात. हे मला दुसरीकडे तेवढी ॲडॉप्शन कुठेच दिसत नाही. म्हणजे ऐकलेली गोष्ट आहे. परत उबर जेव्हा आलं तेव्हा उबरचा जो फाउंडर होता त्याला फार बिझनेस माहिती नव्हता. बट त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये एकच लाईन होती विच काइंड ऑफ रिअली अफेक्टेड की आय वॉन्ट टू काइंड ऑफ चेंज कार पार्किंग्स इन टू पार्क्स. बरोबर, राईट? पार्किंग लॉट्स इन टू पार्क्स. बरोबर आहे. सो विच इज म्हणजे कॉन्सेप्ट, ही आयडिया आहे. कॉन्सेप्टच म्हणजे असं आहे ना की इट इज त्याला एन्व्हायरमेंटल बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये. तुम्ही दुसरं उदाहरण मी गुगलचं देईन. गुगलमध्ये कॉलेजमधली मुलं जेव्हा सर्च इंजिन आणतात ॲज अ प्रॉडक्ट, जगाच्या पाठीवर मी तुम्हाला चॅलेंज देतो की कोणीही त्यांना फंडिंग केलं नसतं मोठ्या प्रमाणातलं. कारण काय होतं त्यांच्याकडे मोठे मोठे प्लेयर, नेटस्केप होता, मायक्रोसॉफ्ट होतं, अल्टा विस्टा होतं सर्च इंजिन,
मोठे मोठे प्लेयर ब्राउझर त्यांच्या हातात नाही, हे नुसतं सर्च इंजिन करणार, रेव्हेन्यू मॉडेल काय माहीत नाही. कोण त्यांना फंडिंग करेल? अमेरिकेशिवाय इतर कोणीही गुगलला फंडिंग केलं नसतं. शाळेतली मुलं होती, कॉलेजमधली मुलं होती, हुशार होते, पण तरीसुद्धा त्या बिझनेस मॉडेलला फंडिंग करणं फार दुर्मिळ गोष्ट आहे ही. सो आता आपण जर का त्यात अप्रोच बघितला की यंग मुलांचा इथून जाणार आहे किंवा कुठूनही US ला जाणार आहे, सो त्यांचा अप्रोच काय असला पाहिजे? म्हणजे व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज की जसं तिथून काही रिजेक्ट केलं जातं आणि की मे बी दॅट दे आर नॉट केपेबल, अशामुळे होतं का? आय डोंट नो, म्हणजे तिथे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड वाढतंय का, किंवा तिथल्या लोकांची एम्प्लॉयमेंट कमी होते का, असं काही आहे? नाही, ह्या सगळ्या मुद्द्यांना त्याच्यामध्ये प्रत्येक मुद्द्याची छटा आहेच. की आता तिकडे जर का म्हणजे आपण पण इथे किंवा कुठच्याही जगाच्या पाठीवर कुठेही जर का स्वतःला उपाशी ठेवून पाहुण्याला नाही देऊ शकणार किंवा इतर कोणाला, त्यामुळे तो प्रोटेक्शनिझम थोड्याफार प्रमाणात येईल. पण तो प्रोटेक्शनिझम हा जो आहे हा मेरिटवर आहे. की तिकडे आता जी कामं अमेरिकन माणूस स्वतः करू शकतो त्या कामासाठी तो बाहेरून माणूस जर का तो अवेलेबल असेल तर त्याला बाहेरून येऊन त्याला बेकार करून दुसऱ्या माणसाला नोकरी देणं हे कोणताच देश मानणार नाही. आय डोंट थिंक आपण पण मानू, विदिन इंडिया आपण मानत नाही. तर त्यामुळे हा प्रकार बरोबर आहे की तसा तो आहे आणि त्याला फार चूक पण म्हणता येणार नाही. का त्यांनी द्यावं? जर का त्यांना म्हणजे स्वतःला सहन करून त्यांनी नोकरी न मिळवता दुसऱ्याला का द्यावी? तर त्यांनी जो त्यांचा विजा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय आहे की तिथे न मिळणारं श्रम कौशल्य जे आहे किंवा तिथे न मिळणारे स्किलसेट्स जे आहेत ते स्किलसेट्स बाहेरून यायला ते ओपन आहेत आणि ते अजूनही आहेत बऱ्या प्रमाणात. आता तिथे आपल्याकडे काय झालं की आपल्याकडून ही संधी वापरून अमेरिकेमध्ये जाण्याची आणि अमेरिकन जीवन पद्धती स्वीकारण्याची आणि करन्सीमधला फरक तर आहेच, त्यामुळे नाही म्हटलं तरी तिकडच्या सेविंगमध्ये मोठा फरक पडतो. एक जीवनशैली पण कम्फर्टेबल आहे, स्वच्छ हवा पाणी वगैरे वगैरे वगैरे, तर त्यामुळे तिकडे अट्रॅक्ट होणारच. आता इथून लाखोंनी लोक श्रीमंत लोक दुबईमध्ये गेले 3-4 वर्षात. तर त्यामुळे त्याला काही आपण आडकाठी आणणं कठीण आहे. आणि तिथे एक मोठा फरक आता स्टुडंट्सच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणालात, त्यामुळे मी मुद्दाम सांगू इच्छितो की स्टुडंट्समध्ये तुम्ही जर का मेरिटवर चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळवून तिकडे शिकण्यासाठी जात असाल, प्रामाणिकपणे तुमचा उद्देश हा तिकडे जाऊन एखाद्या विषयाचं ज्ञान घेणं असेल, तर तुम्हाला तिकडे अजूनही ते अवेलेबल आहे. तुम्हाला स्टुडंट विझाला प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कुठे होतोय की तुम्ही त्या स्टुडंट विझा नंतर ते कन्वर्ट करून तिकडे नोकरी, गेल्या काही वर्षात अगदी आपण प्रामाणिकपणे जर का इन्स्पेक्शन करायचं झालं तर येणारी मुलं होती त्यातली मेजॉरिटी मुलं, टक्केवारी मला माहीत नाही पण माझ्या मते भरपूर मोठ्या प्रमाणात तो टक्का आहे की ही MS करायला जाणं किंवा ग्रॅज्युएशन किंवा त्याच्या पुढच्या शिक्षणाला जाणं, त्याच्यामागे त्या मेजॉरिटी मुलांचा उद्देश हा तिकडे जाऊन नोकरी मिळणं किंवा तिथे राहता येणं हा एकमेव होता. त्याच्यामध्ये जी मुलं खरोखर तिकडे शिकून एखाद्या विषयामध्ये मोठं जायचं आहे, तिकडे त्यांना त्या तंत्रज्ञान शिकायचं आहे, कला शिकायच्या आहेत, अतिशय छान आर्किटेक्चर कॉलेज आहेत, लाईक पेंटिंग कॉलेजेस आहेत, ॲडव्हर्टायझिंग कॉलेजेस आहेत, स्कल्पचर कॉलेजेस आहेत की जगातली सर्वोच्च. तर त्या सर्वांना तिकडे जाऊन तिकडे शिकून जर का त्यांना परत यायचं असेल तर आजही त्यांना तेवढा त्रास नाही आहे. प्रॉब्लेम कुठे होतोय की त्यांना तिकडे जायचं हे निमित्त साधून तिकडे अमेरिकेत राहायचं आहे आणि ते आज जे पूर्वी थोडं सहज शक्य होत होतं ते आता नाही आहे. म्हणजे फार पूर्वीच्या काळी कसं होतं की आपल्या रुपयाची व्हॅल्यू इतकी कमी होती किंवा आपल्यासाठी आपली इकॉनॉमी इतकी वीक होती की ती स्वप्नच बघणं कठीण होतं. आता मध्ये जे आपल्याकडे जी सुबत्ता आली तर त्यामध्ये एक नवीन वर्ग असा तयार झाला की ते स्वप्न त्यांना पॉसिबल वाटायला लागलं. थोडंफार कर्ज इकडे तिकडे करून किंवा काहीतरी करून आपण अमेरिकेत जाऊन फी भरून कुठच्या तरी छोट्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन राहता आलं. पण आता तसं म्हटलं तर खरा असा विचार करायला पाहिजे की तुम्ही शिक्षणासाठी नक्की तिकडे जाऊन काय मिळवणार आहात की जे तुम्हाला इकडे मिळणार नाही. आता पर्टिक्युलरली MBAमध्ये आता मी स्वतः MBAला शिकवतो गेली 15 वर्ष. तर तिथे काय होतं की आता आजकाल MBA तुम्ही खरोखर इंटरनेटवरून तुम्हाला सर्व ज्ञान मिळू शकते सर्व गोष्टींमधलं. सो जो ॲप्लिकेशन भाग आहे
तो शिकताना तुम्हाला खरोखर एवढी मोठी कर्ज काढून अमेरिकेत जाऊन शिकण्याची गरज आहे का, हा पण एक विचार आला. हे खरोखर करायचं आहे का. जर का असेल एखाद्या तुम्हाला वेगळ्या विषयामध्ये, प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये, रबर टेक्नॉलॉजीमध्ये आणि कुठच्या तरी टेक्नॉलॉजीमध्ये खरोखर तुम्हाला एखादी गोष्ट त्या विषयाचा अभ्यास करायला जायचा असेल तर तुम्हाला अजूनही ते मार्ग उपलब्ध आहेत. तिथे राहण्याची फक्त कदाचित तुमची गैरसोय होऊ शकते की तुम्हाला तो मनसुबा असेल की तिकडे जाऊन काम करायला तुम्हाला त्रास होत असेल, तो होणार नाही. बाकी सगळं अवेलेबल आहे. आणि अशी काही बरीच लोक आहेत जे तिथलं सगळं शिकून म्हणा किंवा तिथला अनुभव घेऊन मग या आपल्या देशासाठी पण काहीतरी करतात. त्यातलेच तुम्ही एक आहात. का सो तुम्ही टेक्नॉलॉजी आपल्या या देशाला पण दिलेली आहे. जसं अगदीच एक मोठं उदाहरण द्यायचं झालं तर आधार कार्ड, ज्याच्यामध्ये आयरिस टेक्नॉलॉजी राईट, हो, जी तुम्ही इथे आणलीत आणि मला असं वाटतं काही भागामध्ये रेशन कार्ड्स आणि ह्याच्यासाठी पण की काय टेक्नॉलॉजी आणि त्याचं काय. हो, म्हणजे मी आधार कार्डचा प्रोजेक्ट नंदन नेलकनी जेव्हा चालू केलं ते फार प्रभावित होतो आणि अतिशय महत्त्वाचा तो प्रोजेक्ट घेतला भारत सरकारने आणि तो इम्प्लिमेंट झाला. अनेक त्याच्यावर विरोध चाललेले, अनेक वर्ष लागली आपल्याला इम्प्लिमेंट करायला, स्वीकारायला, तो चेंज करायला, कारण बराच त्याच्यात साहजिकच विरोध होता. पर्टिक्युलर ब्युरोक्रेसीचा विरोध होता, कारण जे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो चालू होता, म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर त्याला आडकाठी होणार होती. अनेक योजना ज्या करदात्यांच्या पैशातून राबवल्या जात होत्या त्यातल्या मधल्यामध्ये त्याची गळती फार मोठी होती. म्हणजे पूर्वी एकदा एका पंतप्रधानांनी सांगितलं की त्या रुपयातले 70% तर किंवा 80% पैसे, 80 पैसे हे सिस्टीममध्येच जातात आणि 15-20% फक्त तो शेवटच्या माणसापर्यंत पोचतो. तर तो भाग खराच आहे आणि होता. त्यामुळे तिथे ते लाभार्थी जे होते त्या सर्व मधल्या भ्रष्टाचाराचे, त्यांचा कडाडून विरोध होता या इथे. तर त्यामुळे एक म्हणजे आपल्याकडे जी हरित क्रांती झाली आपण म्हणतो पंजाबात किंवा काय, किंवा त्यानंतर तिथे मोठा बदल झाला, तशी ही जी डिजिटल क्रांती झाली त्याचा भारतातल्या सर्वात तळागाळातल्या वर्गावर फार मोठा परिणाम झाला. अनेक विद्वान लोकांनी अतिशय छान कामं केलेली इथे. तर त्याच्यामध्ये जेव्हा थंब प्रिंटिंग, म्हणजे आपण जेव्हा अंगठ्याच्या ठस्यावरून आधार कार्डवर जे वापरलं गेलं, 140 बिलियन म्हणजे लोकांना जेव्हा बघितलं गेलं त्याचं, तर तेव्हा नॅचरली 1.4 बिलियन 140 कोटी लोकांपर्यंत केलं. तर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या, दिसल्या. त्याच्यामध्ये अनेक प्रकारे आपल्या कष्टकरी वर्गातल्या बऱ्याच लोकांना ते मिळेना आणि मग तो लूपहोलसारखा वापरला गेला की अरे हे मॅच होत नाही, त्यामुळे तो आधार कार्डची गरज नाही. बायोमेट्रिक्स आपण जे वापरले त्याच्यामध्ये तिथे तो वापरला गेला. तेव्हा डोळ्यातली बुबळं जी असतात आपली आयरिस, त्याच्यातलं जे प्रिंट असतं ते युनिक होतं. तेव्हा त्यांनी ते केलं, पण ती टेक्नॉलॉजी तेवढी उपलब्ध होत नव्हती. तेव्हा मी एक तिकडची कंपनी, अमेरिकन कंपनी भारतात आणली. मी तिथली कामं थांबवून भारतात आणली आणि ती आम्ही सगळी ती पास करून घेतली वगैरे ते सर्व. आणि इव्हेंच्युअली आम्ही आंध्र प्रदेश आणि बिहार या 2 राज्यांमध्ये रेशन कार्डसाठी ती इम्प्लिमेंट पण केले. कोविडच्या आधी, म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी ते आम्ही इम्प्लिमेंट केले. आणि मला असं वाटतं की ती टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे बराच फरक होईल. की एकतर म्हणजे सुप्रीम कोर्टमधली ती त्या काळी जी केस होती 2018-2019मध्ये की आधार कार्ड वापरायचं की नाही, ते सेफ आहे की नाही, या सगळ्या शंका मिटवण्यात आल्या. त्यामध्ये मी खारीचा वाटा उचलू शकलो आणि त्यानंतर ती इम्प्लिमेंट झाली. मग नंतर आम्ही बाहेर पडलो, कारण बाकीचे लोक आले किंवा भारतात गव्हर्नमेंटबद्दल बरोबर काम करणं हा वेगळा भाग आहे. पण ती टेक्नॉलॉजी आणणं फार महत्त्वाचं होतं आणि ती एक, त्यामुळे माझ्या मते भारतामध्ये एक फायनान्शियल टेक्नॉलॉजी, फिनटेक आपण जी म्हणतो, त्याच्यामध्ये ना एक मोठं रिव्होल्युशन झालं. म्हणजे त्या काळी मी जेव्हा काय व्हायचं की आपल्याकडे मी हे बघत होतो की सगळे प्रयत्न चाललेले आणि मी बघितलं तर त्यानंतर ते चायनामध्ये तर सर्रास सगळीकडे आलं आपल्यानंतर सुरुवात करून. आणि त्यांनी ती तिकडे मोठ्या प्रमाणात डिजिटल करन्सी वगैरेमध्ये ते फार पुढे गेले. 2016-17 नंतर मी जेव्हा चायनात जायला लागलो तर मी सगळीकडे ते बघायला लागलं की अरे हे, आणि भारतामध्ये आपण सुरू करून अजून काहीच दिसत नाही. किंवा तिकडे ते अजूनही म्हणजे भीम ॲप वापरायला त्या काळी, म्हणजे मी जे पूर्वी म्हणतो त्यावेळेला भीम ॲप ऑलरेडी आलेलं भारतामध्ये, पण त्याचं ॲडॉप्शनच नाही बिलकुल. आणि त्याला
डिस्करेजमेंटच होत होती बऱ्यापैकी. तर त्यामुळे मला असं वाटलं की अरे हे काय म्हणजे इतके आपण करू शकतोय, करण्याचे प्रयत्न चालले आहेत, पण ते हाणून पाडले जातात. एका वेगळ्या वर्गातून त्याला विरोध होतोय आणि त्यांना त्याला त्रास होतोय. तर मग त्यामुळे आम्ही तिथे तो प्रोजेक्ट घेतला आणि मुद्दा मांडला आणि केला की जिकडे आपल्याला ते शेवटच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत तो पोहोचेल आणि हळूहळू ते परिणाम दिसत आहेत समाजात. की मी आता त्याच्यात काही फार कॉन्ट्रीब्युशन नाही केली नंतर, पण ते बाकीच्या ठिकाणी अडॉप्ट होऊन ते होतं इव्हॉल्व्ह. आणि ते भारताच्या पद्धतीप्रमाणे धंदा करण्याची एक जी गव्हर्नमेंटबरोबर बिझनेस करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीतले त्या लोकांमध्ये ते पुढे जातात. आता ती टेक्नॉलॉजी ते नाकारू तर शकत नाहीत. म्हणजे जे इम्प्लिमेंट म्हणजे गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये फारच छान झालेलं आहे त्यामुळे. हां, आणि त्यातलं बरंच म्हणजे आय थिंक आपण भारत त्याच्यात एक अग्रगण्य आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये. आणि त्यामुळे फिनटेकमध्ये भारताला फार मोठं स्थान मिळालं. अच्छा. या सर्व म्हणजे आधार कार्डच्या ह्याच्यामुळे. वाव, नाईस. मग आता तुम्ही डायरेक्टली बिझनेसेससाठी वगैरे, पण भारतातल्या पण बिझनेसेससाठी वगैरे जे तुम्ही ब्रँडिंगचं म्हणताय, टेक्नॉलॉजी आणून किंवा इंटरनेट किंवा AI वापरून जे काही ब्रँडिंगचं वगैरे करतायत, ते इथल्या लोकांना पण त्याचा लाभ होणार आहे, राईट? हो ना, होईलच. म्हणजे आम्ही काय करतोय की आत्ता हे जे आम्ही ज्या गोष्टी आम्हाला अमेरिकेत किंवा जगाच्या पातळीवर शिकायला मिळतात, बघायला मिळतात, त्याच्यातून त्या अनुभवातून शिकतो. कारण हे काय आहे ना की इथे हे इतक्या रॅपिडली ह्या गोष्टी बदलत आहेत. म्हणजे गेल्या 5 वर्षात झालेले चेंजेस हे डे टू डे बेसिसवर होत आहेत आणि ते आम्हाला त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. कारण तिकडे रोज आम्ही तिकडे काम करत असल्यामुळे ते आम्हाला बघायला मिळतात. त्यातल्या काही बाबी भारतात आणाव्या आणि त्या इथे कराव्या असं मनापासून म्हणजे ते गेली 30 वर्ष ती इच्छा आहेच की आपण एक म्हणजे भारतीय किंवा त्यातल्या त्यात आणखीन जास्त म्हणजे मराठी उद्योजकांना ते व्हावं, त्याचे ब्रँड दिसावे. म्हणून मी तिकडे अमेरिकेमध्ये पूर्वी नॉर्थ अमेरिकन महाराष्ट्रीयन आंत्रप्रिनर नावाची एक संस्था चालू केलेली. महाराष्ट्र शासनाबरोबर त्यांची पार्टनरशिप करून आम्ही ती केलेली. आणि इथे आपण ग्लोबल महाराष्ट्र ही चळवळ म्हणजे वायब्रंट गुजरात वगैरे नंतर आलं. त्याच्या आधी आम्ही 2-3 वर्ष ग्लोबल महाराष्ट्र अशी ती संस्था महाराष्ट्र सरकारच्या मदतीने चालू केलेली की अमेरिकेतले मराठी उद्योजक आणि महाराष्ट्रातले मराठी उद्योजक यांना ते कोलॅबरेशन कसं करून करता येईल. त्या काळी तो व्हॉल्यूम खूप कमी होता. म्हणजे मी 20 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. तर त्यामुळे तो कमी होता. आज मी जेव्हा बघतो तर तेव्हा खरोखर ते चित्र बदललेलं आहे. म्हणजे आता गरजे मराठी पण प्लॅटफॉर्म, गरजे मराठी आहे, प्लस इथे सॅटर्डे क्लब आहे वगैरे. हां, म्हणजे मला फॉर्च्युनेटली आता लोकांना भेटता आलं, बोलता आलं. तर तेव्हा मी हे जे फोरम्स आता नवीन बघतोय आणि त्यांचं यश बघतो ते खरोखर बरं वाटतं. आम्ही ते प्रयत्न केले, आम्हाला तितकंसं यश त्यावेळेला आलं नाही कारण आम्ही ना ते खूप आधी होतो वेळेच्या. मराठी माइंडसेट पण तेव्हा तयार नव्हता, खूपच वेगळा होता. म्हणजे मला व्यवहाराची किंवा बिझनेसची काहीच जाण नव्हती. म्हणजे मी जेव्हा अमेरिकेत गेलो सुद्धा हां, आणि इथे नव्हतेच ना. आता इतकं ओपन माइंडेड झालं आणि आता कोलॅबरेशन्स आणि हो, कारण मी गेलो तेव्हा एकही अमेरिकन कंपनी किंवा मल्टीनॅशनल कंपनी इकडे नव्हत्या भारतामध्ये. त्यामुळे आम्हाला एक्सपोजरच नव्हतं. आता मी जेव्हा बघतो मराठी तरुण वेगवेगळ्या तऱ्हेने धंद्यामध्ये येत आहेत, बिझनेसमध्ये येत आहेत. इनफॅक्ट तिकडे सुद्धा US मध्ये तुम्ही गेलात तेव्हा बिझनेसमध्ये कोणी नव्हतं ना मराठी माणूस. कोणी नव्हतं असं नाही म्हणू शकणार मी, पण फारच मोजकी लोक होती. म्हणजे हाताच्या बोटावर मोजणारी लोक होती. त्यामुळे मला म्हणजे मी माझ्या वेळेला प्रयत्नामध्ये मी एका इस्रायल कंपनी विकत घेण्याची, इस्रायली बेस्ड कंपनीमधून ती विकत घेण्याचा प्रयत्न केला. आणि ती करताना म्हणजे निगोशिएशनसाठी मी माझे लॉयर्स वगैरे घेऊन न्यूयॉर्कला गेलेलो रॅलीमधून. आणि तिकडे छोट्या गोष्टींमुळे आमचा तो सगळं बेत फसला. आणि तेव्हा मला ते फार लागलं कारण माझं खूप नुकसान झालं. ते खूप आम्ही काम करत होतो, खूप त्याच्यामध्ये खर्च पण केलेला. आणि ते सर्व केल्यावर माझा तो प्रयत्न फसला. तेव्हा नंतर माझ्या असं लक्षात आलं हे मी कोणालाही माझ्या जवळच्या मित्रांना कोणाला किंवा पियर्सना विचारलं असतं तर मला हे प्रिव्हेंट करता आलं असतं. पण मला त्याची कल्पनाच नव्हती कारण मी आयुष्यात कधी धंदा केला नव्हता. माझ्या आजूबाजूला धंदेवाईक माणसंच नव्हती. करेक्ट. आम्ही म्हणजे महाराष्ट्र मंडळात जेव्हा एकत्र यायचो खूप छानपैकी, तेव्हा गाण्याचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम व्हायचे सगळे.
तर तिथे कोणीच असं नव्हतं की जे स्वतःचा धंदा करणारं होतं. नाही, म्हणूनच मला असं वाटतं सॅटर्डे क्लबचे जे फाउंडर आहेत आपले श्री माधवराव भिडे, त्यांनी त्याच्याचसाठी त्यांना ते इतकं कळलं होतं त्यावेळेला की ती सपोर्ट सिस्टीम फार गरजेची आहे. आणि तुम्ही बरं आलं माधवराव भिड्यांचं नाव घेतलं. फार मला त्यांचा म्हणजे फार मला आदर आहे त्यांच्याबद्दल. त्यांनी ते त्या काळात मी जेव्हा नेमचं पहिलं कन्व्हेन्शन केलेलं BMMमध्ये, त्यावेळेला ते मुद्दाम इकडनं डेलिगेशन घेऊन भारतातून तिथे आलेले. हो, सॅटर्डे क्लबची माणसं त्यावेळेला 20 वर्षापूर्वी अगदी कमी लोक अगदी कमी होती, तरीसुद्धा त्यांनी ते केलं. बरं, त्यांना ते गव्हर्नमेंट ग्रँट्स वगैरे असा पण काही प्रकार नव्हता तेव्हा, तरी सुद्धा किंवा आम्ही त्यांचा लोगो वगैरे पण घेऊ शकत नव्हतो. मला काही हरकत नव्हती, पण इतर काही अडचणी होत्या, तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे आम्ही त्यांना काय सॅटर्डे क्लबला रेकॉग्नाईज पण करू शकत नव्हतो. तरीही त्याने त्याचा म्हणजे हेतुशुद्धता म्हणतो ना आपण त्यांना, की मराठी लोकांनी एकत्र येऊन धंदा केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये बाकी काही परिमाणं न लावता ते इथून त्यांचे सगळे मित्रमंडळी घेऊन आले. आता आपले डॉक्टर अजित मराठे पण त्या डेलिगेशनमध्ये होते. तर ही सर्व मंडळी त्या काळी 20 वर्षापूर्वी तिथे त्यांच्याबरोबर आलेली आणि आम्ही त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलं. आणि नंतर इथे पण मला त्यांना भेटण्याचा योग आला. पण असे म्हणजे सर्व माणसं खूप छान करतात. गर्जे मराठीमध्ये पण आता छान कामं चालली आहेत. हे बघून आनंद लागू सर खूप डेडिकेटेड ह्याच्यामध्ये काम करतात. तर ह्या सर्व लोकांना बघून बरं वाटतं की बाबा म्हणजे आम्ही स्वप्न बघितलेली आम्हाला त्याला नाही करता आलं, पण ह्यांनी ते खूप छानरित्या पुढे केलेलं आहे. सुपर. आणि म्हणूनच खरंच अभिमान वाटतो तुमच्यासारख्या अशा लोकांचा की ज्यांनी म्हणजे अगदी साधी स्वप्न किंवा स्वाध्याय घेऊन गेले आणि तिथलं सगळं जग अनुभव करून तिथे काम करून ते आता इथे परत देशाला परत देत आहेत. सो इट्स सो नाईस टू नो यू अँड ऑलवेज टॉक टू यू. आय एम युअर फॅन ऑल द टाइम. वेगवेगळे विषय आपण बोलतो किंवा आणि आज मला खरंच त्याच्याबद्दल खूप छान वाटतं की हे सगळे आपल्याला डॉक्युमेंट करता येतात. बरोबर. आणि हे अर्थात तो अनुभव किंवा तो विषय किंवा वेगवेगळे विषय इतके आहेत की आपण अजूनही त्याचे एपिसोड्स किंवा पॉडकास्ट करू शकतो, विच विल डेफिनेटली डू इव्हेंच्युअली व्हेन यू कम नेक्स्ट. तोपर्यंत तुमच्याकडे अजून खजाना असेल कदाचित. तुम्ही या अमेरिकेत. येस येस. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर बिंग ऑन बडेआम आणि शेअरिंग युअर लाईफ एक्सपिरियन्सेस which is very valuable. Thank you very so much thankful and grateful for having me here. It's wishing you all the best. It's our pleasure, Lalitji. Thank you sir. Thank you. So जशी टेक्नॉलॉजी वाढते किंवा टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते तसेच आपले काही एक्सपर्टीज आहेतच आपल्याला हे सगळं समजून द्यायला आणि आपण त्यांच्याकडनं हे सगळं समजून घ्यायला. तर एक थोडंसं एक त्यातली जाण असेल किंवा त्याच्याबरोबर आपण राहिलो तर मी जसं मगाशी म्हटलं तसं टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आपल्याला करता येईल. इनफॅक्ट घाबरून जायची काही गरज नाही आहे, राईट. तर हा पॉडकास्ट बघा, शेअर करा आणि स्पेशली यंग माइंड्स या सगळ्यांना हा पॉडकास्ट पोचला पाहिजे. तर तुमची मदत, तुमचा हातभार हा पॉडकास्ट सगळीकडे रीच करायला किंवा सगळीकडे पसरवायला तुमची मदत हवी. धन्यवाद.